लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, अशी साथ 34 वर्षाच्या एका तरुणानं शरद पवार यांना घातली आहे. गावात लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्यात. शिक्षण, नोकरी, शहरांकडे वाढता ओढा आणि बदलतं सामाजिक गणित या सगळ्यामध्ये ग्रामीण भागातील अनेक तरुण आयुष्याच्या एका फार कठीण अशा टप्प्यावर सध्या उभे आहेत. आणि अशामध्ये 34 वर्षाच्या तरुणानं शरद पवार यांना हे पत्र लिहून आपली व्यथा सांगितली आहे. या पत्रानं अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं, कारण ही फक्त एका तरुणाची हाक नाहीये, तर ग्रामीण भारतातील असंख्य अविवाहित तरुणांच्या अंतःकरणातल्या वेदना आहेत. चौतीस वर्षाच्या तरुणानं हे शरद पवार यांना लिहिलेलं हे पत्र आहे. लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, अशा प्रकारे त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेले तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. तर एकदा आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया या पत्रामध्ये नेमकं या तरुणानं लिहिलंय तरी काय. या पत्रातून या तरुणानं पवारांना एक आर्त साथ घातलीये. माझं वय वाढतंय, मात्र अजून लग्न झालेलं नाही. भविष्यात माझं काही होणार नाही, मी एकटाच राहील. तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला एक पत्नी मिळवून द्या. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. मी गरीब कुटुंबातून आहे. सामाजिक बंधनं आणि परिस्थितीमुळे कोणीच आपली मुलगी द्यायला तयार नाहीये. मात्र मला संसार हवा आहे, आपलेपणा हवा आहे. कृपया माझ्या विनंतीचा विचार करावा, असं त्यानं म्हटलेलं आहे. या तरुणाचं लग्न जुळत नाहीये आणि साहेब माझं लग्न लावून द्या, अशा प्रकारे त्यानं ही विनवणी शरद पवार यांना केली आहे. तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी अनिल देशमुख यांच्याबरोबर संपर्क साधला. काय म्हणाले अनिल देशमुख, पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख जी आपल्यासोबत आहे. खरं तर अकोल्यातील एका तरुणाने शरद पवार यांना एक पत्र लिहिलं. लग्नाळू हा मुलगा होता आणि त्याला पत्नी करता त्यांनी पत्नी मिळावी याकरता हे पत्र लिहिलंय. अनिलजी आपल्यासोबत आहे. अनिलजी, नेमकं शरद पवारांना काय पत्र लिहिलं आणि काय काय सांगाल या प्रकरणात? माननीय शरद पवार साहेब जेव्हा 4 दिवसापूर्वी अकोल्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळेस एका अकोला जिल्ह्यातील एका तरुणांनी माननीय पवार साहेबांना पत्र दिलं आणि त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलं की मी 34 वर्षाचा आहे, मला लग्न करायचं आहे पण मला मुली मिळत नाही, त्याच्यामुळे माझं लग्न जुळण्यासाठी आपण कृपा करून प्रयत्न करा. त्याच्यामुळे त्यांनी लिहिलं की मला कोणत्याही समाजाची मुलगी चालेल, मी घर जावई व्हायला सुद्धा तयार आहे, घर जावई होऊन त्या मुलीकडे काम करायला सुद्धा तयार आहे, पण माझं लग्न जुळून द्या, मला मुलगी मिळवून द्या, असं त्यांनी पत्र लिहिलं. आणि ही खरोखरच आज महाराष्ट्राची ग्रामीण भागातील सामाजिक समस्या आहे. पवार साहेबांकडे किती आशेनी लोक जातात, किती आशेनी आपल्या व्यथा मांडतात, किती आशेनी आपले प्रश्न मांडतात. पवार साहेबांनी आम्हाला सूचना केल्या की स्थानिक स्तरावर तुम्ही बोलून यांचा कशा पद्धतीने या मुलाला मदत करता येईल ही मदत आपण करा. त्याला जर मुलगी मिळाली, त्याचं लग्न झालं, विचार सुखी होईल, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. धन्यवाद. झी मीडियासाठी व्हिडिओ सत्यशील सत्पुतेसह अमर काणे, नागपूर. तर या संदर्भात पंकज भोईर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. तरुणांना जे माननीय शरद पवार साहेबांना पत्र लिहिलं, ते शरद पवार साहेब देशाचे 10 वर्ष केंद्रीय कृषी मंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ही परिस्थिती बिघडलेली होती. आणि हा जो प्रश्न शेतकऱ्याच्या मुलांनी उपस्थित केलेला आहे, तर त्याचं उत्तर माननीय शरद पवार साहेब देतील.